सेना उपनेते स्वर्गीय अनंतरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या ठाणे कॅशल मिल नाक्यावरील माँसाहेब मीनाताई ठाकरे चौकात स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांची जयंती अर्थात ममता दिन साजरा करण्यात आला। यंदाच्या वर्षी ममता दिनानिमित्त मेघबंढरीमधील माँसाहेबांच्या अर्धपुतळ्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रभाग क्रमांक 11चे उमेदवार महेश्वरी संजय तरे, भक्ती योगेश भोईर, प्रदीप मोरे आणि मनसेच्या उमेदवार सीमा मंगेश इंगळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। ममता दिनाच्या औचित्य साधून सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळ्यास पुष्पहार तुषार महाराज शिंदे यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला। त्यानंतर शिवसेना उपनेते स्वर्गीय अनंतरे यांच्या तसबिरीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे शहर समन्वयक अनंत तरे, विभाग समन्वयक भोईर यांनी पुष्पहार अर्पण करून उपस्थित शिवसेना पदाधिकारी व वारकरी संप्रदायाचे श्रेष्ठ वारकरी रोहिदास शिंदे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली। या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाणे शहर समन्वयक अनंत संजय तरे, ठाणे जिल्हा महिला उपसंघटक प्रभाग क्रमांक 11चे उमेदवार महेश्वरी संजय तरे, भक्ती योगेश भोईर, प्रदीप मोरे, सीमा महेश इंगळे, विभाग प्रमुख मयूर पेलकर, उपविभाग प्रमुख सत्यवान कदम, विभाग समन्वयक योगेश भोईर, आझादनगर शाखेचे शाखा प्रमुख संतोष दंत, वृंदावनाचे शाखा प्रमुख किशोर सुर्वे, आनंद पार्क शाखेचे शाखा प्रमुख मनोज पाटील, महिला विभाग संघटक नंदा कोळथे, संपदा उरणकर, विधानसभा क्षेत्र संघटिका विद्या कदम, महिला उपविभाग संघटक कविता नार्वेकर, राजश्री सुर्वे, वृषाली जाधव, मयुरी कदम, कल्पना कदम, मनसेचे पदाधिकारी महेश इंगळे, नंदकुमार गिरी, युवा सेना शाखा प्रमुख सागर माने, बौद्ध नागरिक सेवा मंडळाचे मनोहर बचाव, अशोक धुमाळ, ज्येष्ठ शिवसैनिक शिंदे मामा, विक्रम साबळे, दिलीप जयसिंगपुरे, गौरव दादू शिंदे, दिगंबर गुंडे, किशोर भोईर, नामदेव जगदाळे, बाबू देशमुख, मंदार घोरपडे, निलेश कदम, सुनील भोईर, संतोष गवई, जितेंद्र राणे आदी पदाधिकारी मोठ्या प्रमाणात शिवसेनेत उपस्थित होते। नमस्कार। दादा महापौर असताना मला वाटतं मीनाताई ठाकरे चौकाची बांधणी केली होती आणि तेव्हापासून आम्ही हा ममता दिन आणि स्मृती दिन मोठ्या उत्साहात सगळे शिवसैनिक, ह्या वेळेला मनसैनिक देखील सामील झालेत, साजरा करतो। आणि दादांची आठवण येते कारण हा चौक त्या वेगळ्या कारणाने ठाण्यामधला सामन्यातला जर फोटो असेल तर तो आमच्या ह्या सगळ्या शिवसैनिकांनी माँसाहेबांची जी ताजी आठवण ठेवलेली आहे आणि ते सगळेजण इकडे विनम्र अभिवादन करायसाठी त्या निमित्ताने एकत्र जमतात। आणि आम्हाला एकच दुःख आहे, मी नेहमी सांगते की माँसाहेबांच्या पुतळ्याला राज्य शासन परवानगी का देत नाही। नेहमी आपण आता बाबासाहेब आंबेडकरांचा चौक बांधलेला असतो, हा चौक रिकामा असतो। आम्ही जो पुतळा केलेला आहे तो आम्हाला इतकं नेहमी तो घेऊन जायचा ते ममता दिन स्मृती दिन झाल्यावर आणि नंतर परत आणून ठेवायचा, हे खूप त्रासदायक आहे। तर ज्या माँसाहेबांच्या नावाने हा चौक आहे तर तिथे पुतळा ठेवल्यावर काय हे होतं मला काही कळत नाही आणि इथे कुठलं राजकारण खेळलं जातं ते कळत नाही। तर असं राजकारण खेळलं जाऊ नये। आमच्या एक काय म्हणतो सद्भावना, पवित्र भावना आम्हाला माँसाहेबांच्या प्रती आहे, तर त्यांचा हा पुतळा लावण्याची राज्य शासनाने परवानगी द्यावी। आणि सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करते, ज्यांनी मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून। मी नेहमी हा मुद्दा मांडते कारण सत्य बोलायला कोणी कधी घाबरलं नाही पाहिजे। बाळासाहेब म्हणायचे की आपल्या तोंडातनं बाण सुटला तो सुटला, तो परत घेता येत नाही। मी प्रत्येक वेळेला म्हणते जर विचार घेऊन चाललेत, वारसा घेऊन चाललेत, जर त्या बाळासाहेबांच्या पत्नींचा हा चौक आहे तर तुमच्या माध्यमातून इकडे जर केलं आणि माँसाहेबांचा पुतळा लावला आम्हाला कुठलाही हरकत असणार नाही, उलट आम्हाला आनंद होईल तुमच्या माध्यमातून तुम्ही पुतळा लावलात तर, आणि ते काम त्यांनी करावं।